आदरणीय पर्यवेक्षक सौठाकर मॅडम, सांस्कृतिक प्रमुख तसेच जिमखाना प्रमुख, सर्व उपस्थित शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू, 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. हाच दिवस नेमका लोकसंख्या दिन म्हणून का साजरा केला जातो? तर याचं कारण असं आहे की 1987 मध्ये जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. युगोस्लावियामध्ये 500 कोटी बालक त्या दिवशी जन्माला आले आणि म्हणून युनोने असं ठरवलं की ही संख्या जी आहे ती फार विस्फोटक आहे. याची जाणीव कुठेतरी जगाला होणं गरजेचं आहे. लोकसंख्या नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि म्हणून ही जाणीव जागृती करण्यासाठी हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून युनोने घोषित केला आणि 1989 पासून संपूर्ण जगभर हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज जगाची लोकसंख्या जवळजवळ 750 कोटीपेक्षाही अधिक आहे. जगाची लोकसंख्या 750 कोटीपेक्षा अधिक आहे, पण तिचं वितरण जे आहे ते फार असमान आहे. जगामध्ये 7 खंड आहेत, पैकी एका खंडामध्ये जवळजवळ 67% लोकसंख्या राहते. जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी 67% लोकसंख्या आशिया खंडामध्ये राहते, 468 कोटी. आता ही 468 कोटी लोकसंख्या एका खंडामध्ये आणि उरलेली लोकसंख्या 6 खंडामध्ये असं वितरण. त्यानंतर त्या आशिया खंडामधल्या लोकसंख्येचा विचार केला तर असं लक्षात येतं की आशिया खंडामध्ये जी लोकसंख्या आहे त्यापैकी 60% लोकसंख्या केवळ 2 देशांमध्ये राहते. आशिया खंडामध्ये 46 राष्ट्र आहेत, पण 2 देशांमध्ये, भारत आणि चीन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चीनचा जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत पहिला क्रमांक आहे. साधारणतः आता रनिंग आकडेवारी त्यांची 144 कोटी आहे, भारताची 139 कोटी आहे. आणि मग ह्या 2 देशांमध्ये 60%पेक्षा जास्त लोकसंख्या आशिया खंडातली त्या ठिकाणी राहते. आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये लोकसंख्या अभ्यासक सांगत होते की भारत चीनला पाठीमागं टाकून साधारणतः 2050 पर्यंत तरी चीनला पाठीमागं टाकेल आणि भारत नंबर 1 ला येईल. नंतर असं वाटायला लागलं की 2050 काय उजेडत नाही, 2040 मध्येच भारत चीनला पाठीमागं टाकेल. आज आपला ग्रोथ रेट आणि चीनचा ग्रोथ रेट याचा टॅली केल्यानंतर लक्षात येतं की 2028 ते 2030 पर्यंत भारत चीनला पाठीमागं टाकतो, कारण आपल्यामध्ये राहिलेला डिफरन्स फक्त 5 कोटीचा आहे. आणि त्यामुळं चीनलाही आता भारत पाठीमागं टाकेल असा आपला लोकसंख्या वाढीचा दर आहे. आता ठीक आहे, जगामध्ये आशिया खंड जास्त घनतेमध्ये, आशिया खंडामध्ये भारत आणि चीन. आता भारतामध्ये आपण आलो तर आपल्याला असं लक्षात येतं की भारतातली एकूण जी लोकसंख्या आहे त्यापैकी 50% लोकसंख्या म्हणजे निम्मी लोकसंख्या केवळ 5 राज्यांमध्ये, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि मध्य प्रदेश, या 5 राज्यांमध्ये आमची 50% लोकसंख्या डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. मग हे जे वितरण असमान आहे, या ठिकाणी किंवा या प्रदेशांमध्ये ही लोकसंख्या विस्फोटक ठरलेली आहे आणि त्याचे परिणाम आता दिसू लागले. काय परिणाम आहेत किंवा कोणत्या कारणांमुळे ही लोकसंख्या वाढलेली असेल तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः जन्मदर जास्त, मृत्यूदर कमी झाला, आरोग्याच्या सुविधा वाढल्या, किंवा त्यावेळेला अंधश्रद्धा जी लोकांच्या मध्ये रुढलेली होती, रूढी परंपरा होत्या, विवाहाचं वय कमी होतं, बालविवाह भरपूर होत होते, किंवा वारसा हक्क पद्धती होते, पुत्र जन्माला आला पाहिजे, असे काही बरेच घटक होते की ज्याच्यामुळं लोकसंख्या वेगाने वाढली. त्याबरोबरच लोकसंख्या नुसती वाढली नाही, लोकसंख्या वाढीबरोबर बदल पण झाले लोकांच्या मध्ये. काय बदल झाले? विभक्त कुटुंब पद्धती आम्ही अवलंबली, संस्कृती जतन सोडून दिलं, त्यानंतर सोयीसुविधा वगैरे ह्याच्यावरती परिणाम झाला. आणि मग हे सगळं एकत्रित म्हणजे वाढलेली लोकसंख्या आणि बदललेली लोकसंख्या याचे परत परिणाम आमच्यावरती दिसू लागले. काय परिणाम होत आहेत? जागेची टंचाई भासू लागली, त्यानंतर साधारणतः बेकारीची समस्या निर्माण झाली, सोयीसुविधांवरती ताण आला आणि मग हे सगळे परिणाम घेऊन आमची लोकसंख्या आता पुढे चाललेली आहे. भारताचा जर याच्या बाबतीत आपण फक्त विचार केला
भारतातल्या लोकसंख्येच्या बाबतीत विचार केला तर हे सगळे परिणाम किंवा हे कारणे हे आता थोडेसे पाठीमागे ठेवले पाहिजेत. कोणत्या कारणाने लोकसंख्या वाढते किंवा त्याचे कोणते परिणाम होतात याच्यापेक्षा आता आहे ह्या लोकसंख्येमध्ये, कारण हा ग्रोथ रेट आता फारसा कमी करणं शक्य नाही. 2011 नुसार 121 कोटी लोकसंख्या, आजची रनिंग लोकसंख्या 139 कोटी, आणि त्यामध्ये ग्रोथ रेट किती कमी करून किती करणार आहे? साधारणतः दर वर्षाला 1.5 ते 2 लाख कोटी लोकसंख्या आमची वाढणारच आहे. आणि म्हणून आता त्याचे परिणाम काय होतील, ते नियंत्रणात कसं आणायचं, याच्याबरोबर आम्हाला त्या लोकसंख्येमुळे मिळणारी आव्हानं, त्या लोकसंख्येमुळे तयार झालेली आव्हानं कोणती आहेत त्याचा थोडासा आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि त्यामुळे मी आपल्यासमोर फक्त हा वेगळा अँगल एक समोर देतोय की यापुढे भारताच्या लोकसंख्येच्या समोर नेमकी कोणती आव्हानं असतील. त्यामधलं एक पहिलं आव्हान आपल्याला असं आहे की आपल्याला पुरेसा अन्नधान्य साठा पुरवठा करणं शक्य नाही. वाढलेल्या लोकसंख्येला अन्नधान्य साठा पुरवठा करणं आपल्याला शक्य नाही. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि तरी सुद्धा ही समस्या आपल्याकडे आहे. जय किसान लाल बहादूर शास्त्रीजींनी दिलेली घोषणा आजही आमच्या नियोजनकर्त्यांच्या किंवा राज्यकर्त्यांच्या लक्षात आलेली नाही, आणि ती जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत अन्नधान्य साठा याच्या बाबतीत आपली समस्या वासून राहणारच आहे. आजही आपण बघतोय दिल्लीमध्ये 7 महिने झालं शेतकरी आंदोलन करतात. जगाच्या आकडेवारीशी आपली तुलना थोडीशी करून बघितलं तर कुपोषणाचं प्रमाण काय आहे? जगामध्ये एकूण कुपोषित बालकं लोकसंख्या जी आहे त्यापैकी 25% लोकसंख्या भारतामध्ये कुपोषित. आणि जर अशी परिस्थिती असेल तर अन्नधान्याची समस्या कशी सोडवणार? आणि मग त्याच्यावरती वाढती महागाई, पाकिस्तानच्या पाठोपाठ आपण चाललोय. आता पाकिस्तानमध्ये प्रचंड महागाई आहे, भारत पण त्याच दिशेनं चाललाय, आणि ही वाढती महागाई या वाढलेल्या लोकसंख्येचं पोषण करण्यास सक्षम नाही. म्हणजे वाढती महागाई जी आहे ती त्याच्यावरती तेल ओतते, आणि त्यामुळे अन्नधान्याचा पुरवठा करणं, लोकसंख्येचं पोषण करणं हे भारताच्या लोकसंख्येसाठी फार आव्हानात्मक आहे. हे एक पहिला घटक झाला. दुसरा घटक काय आहे की आपला शैक्षणिक दर्जा टिकवणं. या लोकसंख्येचा शैक्षणिक दर्जा टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे. आज भारताची साक्षरता साधारणतः 72% आहे. समाधानकारक वाटतं थोडंसं की भारताची साक्षरता थोडी वाढायला लागली किंवा बऱ्यापैकी वाढली. हे नुसतं समाधान मनामध्ये ठेवून आपल्याला पुढे जाऊन चालणार नाही, तर आपल्याला शैक्षणिक दर्जा सुधारावा लागेल. काय स्टेटस आहे जगामध्ये आत्ता आपला? साधारणतः ज्या प्रत्येक बालकाला किमान एक शिक्षण मिळायला पाहिजे त्या शिक्षणाचा दर्जा जर बघितला तर जगामधल्या रेशोमध्ये भारतामध्ये आता 9 वर्ष शिक्षण पूर्ण करणाऱ्यांची संख्या किती आहे तर 67%. एकूण बालकं जी प्रवेश घेतात त्याच्यापैकी 67% बालकं फक्त 9 वर्ष शिक्षण पूर्ण करतात. चीनमध्ये हे प्रमाण 99.3%. 9 वर्ष शिक्षण पूर्ण. 12वीला दरवर्षी भारतामध्ये जवळजवळ 85 ते 90 लाख विद्यार्थी उत्तीर्ण होतात. पदवीला ती आकडेवारी 15 ते 20 लाख पदवीचं शिक्षण पूर्ण करणार. मग याच्यावरून आपल्या लक्षात येते की आमचं ऍडमिशन भरपूर होते पण गळती मोठ्या प्रमाणात होते. साक्षरतेची व्याख्याच आम्ही अजून बदललेली नाही. किती वर्ष झाले साक्षरतेची व्याख्या एवढीच आहे की लिहायला वाचायला आलं की तो साक्षर. पण आता पदवी झालेला पण अडाणी आहे धावत्या युगामध्ये. हे युग इतकं स्पीडली चाललेलं आहे, याच्यामध्ये बदल इतके जोरात चाललेले आहेत, लोकसंख्येच्या गरजा एवढ्या बदललेल्या आहेत की याच्यामध्ये पदवी दर सुद्धा काही ठिकाणी अडाणी ठरायला लागला. आणि त्यामुळं आपला शैक्षणिक दर्जा टिकवणं हे जास्त महत्वाचं आहे. आपलं शिक्षण कौशल्यावर आधारित हवं होतं. जे शैक्षणिक धोरण आपण आत्ता ड्राफ्टिंगमध्ये आणलंय नुसतं ते आपण 2009-10लाच अंमलात आणायला हवं. म्हणजे किमान 10-11 वर्षापूर्वी हे शैक्षणिक धोरण जर आपण अंमलात आणलं असतं कौशल्यावर आधारित तर कुठंतरी आपल्या लोकसंख्येच्या काही गरजा, बेकारीचे काही प्रश्न सुटले असते. आता इथून पुढं जर ते शैक्षणिक धोरण अंमलात आणलं तर पुढच्या अवस्था अशा असतील किंवा लोकांच्या गरजा आणखीन बदललेल्या असतील, लगेच शैक्षणिक धोरण आपण बदलणार आहे. आणि त्यामुळे शैक्षणिक दर्जा टिकवण्याच्या दृष्टीनं आपण किंवा भारत सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे. प्रगत राष्ट्रांमध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये शिक्षणाला महत्त्व दिलं जातं तेवढ्या प्रमाणात भारतामध्ये महत्त्व दिलं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं हे सुद्धा एक फार मोठं आव्हान आपल्यासमोर असणार. तिसरं आव्हान आपल्यासमोर आहे तो म्हणजे आपला आर्थिक विकासाचा दर टिकवणे. आर्थिक विकासाचा दर आजही बरा आहे
राष्ट्राचे पंतप्रधान वगैरे सांगत असतात की आर्थिक विकासाचा दर 7%, 8% वगैरे बरा आहे असं आपल्याला दिसतो. त्याची अनेक कारणे आहेत, राजकीय धोरणं असतील, पण त्याच्याबरोबर एक महत्त्वाचं कारण आहे की भारत आता डेमोग्राफिक डिव्हिडंड सीटमधून जात आहे. म्हणजे लोकसंख्या शास्त्रीय लाभांशाच्या गटातून भारत आत्ता चाललेला आहे. काय हा गट? देशाची लोकसंख्या 3 गटामध्ये विभागली आहे, 0 ते 14, 15 ते 59 आणि 60 पेक्षा जास्त. 0 ते 14 आणि 60 पेक्षा जास्त हे अवलंबित्व पॉप्युलेशन, डिपेंडिंग पॉप्युलेशन, अवलंबून आहे आपल्यावरती. आणि 15 ते 59 हा गट असतो तो उत्पादक गट, कार्यकारी गट म्हणून मानला जातो. आज जगामध्ये सर्वाधिक कार्यकारी लोकसंख्या असलेला देश कोणता असेल तर भारत. 62% लोकसंख्या आमची 15 ते 59 गटामध्ये आहे. आणि म्हणून भारताला तरुणांचा देश मानलं जातं. हा तरुणांचा देश असल्यामुळं, उत्पादित गट मोठा असल्यामुळं आज आमचा आर्थिक विकासाचा दर थोडाफार चांगला दिसतो. पण मग त्यातून आव्हान काय? तरुणांचा देश आहे, पण त्यांची रोजगार निर्मिती करणं गरजेचं आहे. ते आमच्या पुढे मोठं आव्हान आहे. त्याच्या पुढे जाऊन पुढचं आव्हान काय असेल? आज तरुणांचा देश आहे, पुढे गेल्यानंतर तो टप्पा बदलेल आणि हे वृद्धांमध्ये रूपांतरित होतील. ती लोकसंख्या वृद्धांमध्ये असेल, अवलंबित्व लोकसंख्या वाढेल. ज्यावेळेला अवलंबित्व लोकसंख्या वाढेल त्यावेळेला हे अगोदर मी सांगितलेली आव्हानं आहेत, शिक्षणाचं असेल, अन्नधान्याचं असेल, ते आपल्याला पेलेल का याचाही विचार करायला पाहिजे. आणि त्यामुळं आर्थिक विकासाचा दर वाढवणं हे भारतासमोरचं फार मोठं आव्हान आहे. चौथं आव्हान मला असं सांगायचं की नियंत्रित लोकसंख्या आणि निरोगी लोकसंख्या. नियंत्रित लोकसंख्या करणं, मी मगाशीही सांगितलं तुम्हाला की तसं आता फारसं शक्य नाही. जेवढे म्हणून प्रयत्न करणं शक्य होतं तेवढे प्रयत्न करून आपण 16-17% आपला दर कमी केलेला आहे किंवा आणलेला आहे. आता त्याच्याही पुढे कमी करणं, 100 लोकांची लोकसंख्या कंट्रोल करणं आणि 139 लोकांची कंट्रोल करणं, म्हणजे संख्यात्मक जो फरक आहे ना तो आता इथं कुठेतरी आपल्याला ड्रॉबॅक ठरत आहे. एखादा छोटा देश जर असेल तर ते नियंत्रणात आणणं त्याला थोडंसं शक्य होतं. आपल्याला थोडंसं उणिवा त्याच्यामध्ये दिसतात. आणि त्यामुळं लोकसंख्या नियंत्रण, आरोग्याच्या साह्यानं, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून लोकसंख्या नियंत्रण करणं हे एक आव्हान आहेच. आणि त्याच्याबरोबर निरोगी लोकसंख्या हे दुसरं आव्हान. संसर्गजन्य आजार ज्या वेळेला येतात त्यावेळेला ते फार कळीचे मुद्दे ठरतात, कळीच्या समस्या ठरतात. आज आपल्या लक्षात आहे, कळीचे हा शब्द मी का वापरतोय? कारण संसर्गजन्य आजार जे असतात ते इतर गोष्टींवर इनडायरेक्टली का होईना पण इफेक्ट करत असतात. आजही आपल्याला सगळ्यांना ते जिवंतपणे दिसत आहे. कोरोना संसर्गजन्य आजार आला तर आमच्या उत्पादकतेवर काय परिणाम झाला, आमच्या शिक्षणावर काय परिणाम झाला. म्हणजे हा आजार, ही आपत्ती इतर घटकांवरती परिणाम करत असते. आणि त्यामुळं संसर्गजन्य आजार किंवा अशा प्रकारच्या आपत्तीचं निवारण करणं हे विस्फोटक लोकसंख्येमध्ये आव्हानात्मक आहे. आणि म्हणून आपल्याला किंवा भारताला याही गोष्टीचा विचार थोडासा करणं गरजेचं आहे. 5वं माझं आव्हान आपल्याला असं सांगण्यातलं आहे की पर्यावरण रक्षण. आम्हाला विकास पाहिजे कारण आमच्या गरजा जास्त आहेत, आमची लोकसंख्या जास्त आहे, आमची भूक जास्त आहे. आणि त्यामुळं आम्हाला विकास हा पाहिजेच. पण विकासामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतोय हे आमच्या लक्षात आलं. 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे साधारण 2012 ते 2017च्या कालावधीमध्ये शासनाच्या आपल्या हे लक्षात आलं. आणि शासनानं असं ठरवलं की आपण जो विकास करायचा आहे तो सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या रूपामध्ये करूया, शाश्वत विकास करूया. शाश्वत विकासावरती आम्ही फोकस केला खरा, पण ते आम्हाला पूर्ण नाही करता आलं. का नाही पूर्ण करता आलं? तर आमची आंतरराष्ट्रीय आर्थिक स्पर्धा होती. उत्पादन आणि विकासाची स्पर्धा आंतरराष्ट्रीय इतर देशांबरोबरती होती. आणि तो विकास जर टिकवण्यासाठी आम्हाला शाश्वत विकास टिकवता आला नाही किंवा करता आला नाही. आणि त्यामुळं पर्यावरणाचं रक्षण करणं हा थोडासा जिकरीचा भाग होऊन बसलाय. विकास करायचं का पर्यावरण जतन करायचं, तारेवरची कसरत झालेली आहे. लोकसंख्येच्या गरजा तर कुठं थांबत नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करण्यात आपण थोडंसं कुठंतरी कमी पडत आहोत. आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत. साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास होतोय. मग पुढची पिढी काय मिळवणार? पुढच्या पिढीला साधन संपत्ती उपलब्धता असणार नाही. आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची समस्या पुढच्या पिढीला फेस करावी लागणार आहे ती म्हणजे ऊर्जेची उपलब्धता.
ऊर्जेवरती सगळं चालू आहे। ऊर्जेची उपलब्धता जर नसेल किंवा त्याच्यामध्ये कमतरता असेल तर आमच्या पुढच्या पिढीला त्यांचा विकास करणं अडचणीचं होणार। त्याचबरोबर पर्यावरणाचा आणखीन एक जो मुद्दा आहे तो आपल्या लक्षात सगळ्यांच्या आत्ता कोरोना परिस्थितीमध्ये आला असेल की पर्यावरण किती महत्त्वाचं आहे, ऑक्सिजन काय महत्त्वाचं आहे, आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या पिढींना भोगायला लागू नयेत ही आव्हाने आम्ही कशी पेलणार, याच्यासाठी आपण आपली लोकसंख्या जागृत करणं, त्याबरोबर त्यांना योग्य शिक्षण देणं, त्यांना प्रशिक्षण देणं आणि याच्यासाठीचं योग्य प्रकारचं प्रोत्साहन देणं हे आपल्याला करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि त्यामुळे ही जी 5 आव्हानं मी सांगितली ही नक्कीच म्हणजे आपल्याला पुढच्या काळामध्ये भेडसावणारी आहेत आणि त्यामुळं लोकसंख्या जागृती होणं किंवा लोकसंख्येच्यामध्ये बदल अपेक्षित आहेत। आता वाढ कमी करणं वगैरे हे मुद्दे थोडेसे मागं पडलेले आहेत। लोकांनी कुठेतरी डायव्हर्ट होणं गरजेचं आहे, त्यांचं वर्तन बदलणं गरजेचं आहे। आमच्याकडे अंधानुकरण भरपूर चाललेलं आहे, त्यामुळे गरजा वाढल्या। युरोपियन राष्ट्रांमध्ये जे दिसतंय ते सगळं आम्ही करायला लागलो, आमच्या गरजेचं आहे की नाही आम्हाला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये आमची साधन संपत्ती वाया चालली। आमची संस्कृती काय आहे, आमच्या गरजा काय आहेत हे आम्ही सोडून दिलंय। अंधश्रद्धेला कुठेतरी कमी करून वैज्ञानिक दृष्टिकोन आम्ही बाळगायला लागलोय, पण अंधानुकरण सुद्धा भरपूर आहे। दिसतंय ते ऍक्सेप्ट करायचं आपल्याला गरजेचं आहे की नाही बघायचं नाही, आणि त्याच्यामुळे साधन संपत्तीचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावरती होतोय। या 5ही गोष्टींचा विचार करणं आणि लोकसंख्येच्या बाबतीत जागृती करणं हे जास्त महत्त्वाचं आहे। एवढंच मी या निमित्तानं या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद।